नमस्ते. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. सगळे स्वस्त आणि मस्त राहा ही सगळ्यांसाठी ईश्वराचरणी प्रार्थना. तर मैत्रिणींनो आणि भावांनो, आपली श्रीमद भगवद्गीता चालू आहे. आपण शिकत आहोत व्हिडिओच्या माध्यमातून. आणि आज आपण दुसऱ्या अध्यायाच्या शेवटाकडे चाललो. तर आपल्या दुसऱ्या अध्यायाचे 4 श्लोक राहिले. तर आज आपण घेऊया 69 आणि 70 हे 2 श्लोक घेऊ. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी 2. तर हा जर व्हिडिओ मोठा होत नसला तर आणखी ते 2 पण आपण याच्यातच समाविष्ट करून घेऊ. कृपया सगळ्यांनी कमेंट करत चला. जमतंय का नाही जमतंय, अडचणी येत आहेत का शिकायला आणि शिकवायला, तर कृपया सगळ्यांनी कमेंट करत चला. कमेंट आली म्हणजे मला पण कळेल की काय चुकतं किंवा काय बरोबर आहे. तर सगळ्यांनी कृपया कमेंट करा. बाकी पुढचं तर तुम्हाला माहीतच आहे. तर आपण घेऊया 69वा श्लोक दुसऱ्या अध्यायातला. आपण आता दुसरा अध्याय संपल्यावर पुन्हा तिसऱ्या अध्यायाकडं वळणार आहोत. म्हणून आपण लवकरात हा दुसरा संपवू आणि तिसऱ्याला सुरुवात करू. तर चला घेऊया दुसऱ्या अध्यायातला 69वा श्लोक. या निशा सर्वभूतानां, या निशा सर्वभूतानां, या निशा सर्वभूतानां, या निशा सर्वभूतानां, या निशां सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी, तस्यां जागर्ति संयमी. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी. यस्यां जागृति भूतानि, यस्यां जागृति भूतानि, यस्यां जागृति भूतानि. सा निशा पश्यतो मुने, सा निशा पश्यतो मुने. यस्यां जागृति भूतानि, सा निशा पश्यतो मुने. यस्यां जागृति भूतानि, सा निशा पश्यतो मुने. पूर्ण श्लोक घेते एकदा. या निशा सर्वभूतानां, या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी. यस्यां जागृति भूतानि, सा निशा पश्यतो मुने. आता पुढचा श्लोक घेऊ आपण 70वा. आपूर्यमान आपूर्यमान मचल प्रतिष्ठम, आपूर्यमान मचल प्रतिष्ठम, आपूर्यमान मचल प्रतिष्ठम, आपूर्यमान मचल प्रतिष्ठम. समुद्रमापः समुद्रमापः प्रविशन्ति सर्वे, समुद्रमापः प्रविशन्ति सर्वे. अपूर्यमान मचल प्रतिष्ठम समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत्, यद्वत् प्रविशन्ति, यद्वत् प्रविशन्ति, यद्वत् प्रविशन्ति, यद्वत्. समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत्. तद्वत् कामायं, तद्वत् कामायं, तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे, तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे. स शान्तिमाप्नोति, स शान्तिमाप्नोति न कामकामी, स शान्तिमाप्नोति न कामकामी. आपूर्यमान मचल प्रतिष्ठम समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत्. तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे, स शान्तिमाप्नोति न कामकामी. हे 2 श्लोक घेतलेत आपण आज. आणखी त्याची आता एकदा उजळणी करून घेऊ. मागचे 2 आणि हे 2 असे आपण 4 श्लोक घेऊ. तर मागचे 2 67 आणि 68. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. श्री भगवानुवाच. इंद्रियाणां हि चरतां यन्मनोनु विधीयते, तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्बरः.
भावमिवाम्भसि तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठितः या निशा सर्वभूतानां तस्यां जागरति संयमी यस्यां जागरति भूतानि सा निशा पश्यतो मुने आपूर्यमानमचलप्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी स शांतिमाप्नोति न कामकामी. व्हिडिओ मोठा न करता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये 2 श्लोक घेऊन टाकू. तर आपण गीता याच्यासाठी शिकतो आहोत की आपल्याला श्रीमद भगवद्गीता हा आपला धर्मग्रंथ आहे आणि सगळ्या ग्रंथांचा जो मुकुट आणि पाया असं म्हटलं जातं. त्याला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि मग त्या ग्रंथामध्ये आपल्याला मानवी जीवनासाठी काय काय नीतिमूल्य शिकवलीत आणि मानवी जीवनासाठी काय काय गोष्टी सांगितल्यात करायच्या, काय करा किंवा काय न करा, हे जे सगळं सांगितलं आहे त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णाने ते आपल्याला शिकायचं आहे. म्हणून आपण भगवद्गीता शिकत आहोत. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करत चला की काय चुकतं आहे किंवा काय बरोबर येतं आहे किंवा काही अडचणी असल्या तर कमेंट करत चला. आणि सबस्क्राईब तर जरूर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.